नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. तर आज आपण बघूयात छोटी छोटी वाक्य तेलुगूमध्ये, जे तुमच्या खूप सोप्या पद्धतीने लक्षात राहतील. अवघड अजिबात नाहीये आजचं सेशन. खूप छोटी छोटी वाक्य आणि अगदी सोपी आहेत. तर चला पहिलं बोलू. आणि आपण रोजच्या जीवनात हे अगदी वापरतो. जसं की गोड बोल. आता हे आपण संक्रांतीच्या वेळेस वापरतो, पण तसंही इकडे सुद्धा वापरतात की कोणी आपल्याला रागाने बोलत असेल किंवा फ्रेंड्स मध्ये पण आपण म्हणू शकतो की थोडं गोड बोल. गोड बोल म्हणजे तियगा माटलाडू. तियगा माटलाडू. बोल म्हणजे माटलाडू. तर इतकं तर तुम्हाला समजलंच असेल. इतके तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहिले असेल तर हे सोपे सोपे शब्द तुम्हाला आतापर्यंत आलेच असतील. तियगा माटलाडू किंवा गोड बोला, तियगा माटलाडंडी. जर तुम्हाला असं म्हणायचं असेल की थोडं गोड बोला, तर కొంచెం तियगा माटलाडू किंवा కొంచెం तियगा माटलाडंडी. आता जोरात बोल. जोरात बोलचं आहे गट्टीगा बोला पुन्हा माटलाडू. गट्टिका माटलाडू म्हणजे आपण जास्त करून हा शब्द फोनवर आपण बोलत असलो तर जोरात बोल तर काय गट्टिका माटलाडू, गट्टिगा माटलाडंडी, गट्टिगा चेप्पू. चेप्पू पण म्हणू शकतो. जोरात सांग जरा, किंवा हळूहळू एकमेकांशी बोलत असतील फ्रेंड्स मध्ये तरी जोरात बोल जरा. तर तसं आहे गट्टिगा चेपंडी, गट्टिगा माटलाडू, गट्टिगा माटलाडंडी असा सोपा. आता त्याच्यावर ठेव हे आहे आमिदा. आमिदा पेट्टू. त्याच्यावर ठेव आमिदा पेट्टू. आता आमिदा पेट्टू. पेटुको हा शब्द तुम्ही खूप ऐकला असेल इकडं. पेटुको हा शब्द म्हणजे फक्त ठेवणे, कीप असं नाहीये. तर खूप सारं जसं की चप्पल घाल, जॅकेट घाल, हे पैसे ठेव. तर याच्यासाठी पण इकडे तेच म्हणतात चप्पल पेटुको, मास्क पेटुको, जॅकेट पेटुको, डब्बू पेटुको, डब्लू पेटुको. म्हणजे हे तुझ्याजवळ ठेव. तर अशा पद्धतीने संदर्भ जसा जसा असेल तर ठेव पेट्टुको हा शब्द पण इकडे खूप वापरतात. आमिदा पेट्टू म्हणजे त्याच्यावर ठेव. काय मोबाईल असेल, मोबाईल आमिदा पेट्टू तिथे ठेव, आम्ही त्याच्यावर ठेव. टेबल मिदा पेट्टू. तर असं त्याच्यावर ठेव. किंवा आपल्याला जास्त जणांना किंवा रिस्पेक्टफुल म्हणायचं असेल तर काय पेट्टंडी, आमिदा पेट्टंडी. तर इतके सोपे. आता सतर्क रहा, जाग्रता उडंडी. राहणे म्हणजे उडंडी. सतर्क रहा, सावधान रहा असं आपण पण म्हणतो. तर काळजीपूर्वक राहा, तर याला पण जाग्रता उडंडी असं म्हणायचंय. हे छोटे छोटे रोजचे आपले फ्रेजेस आहे. आता हळूहळू जा. नेम्मदिगा वेलंडी. वेलंडी हे अगेन आपण रिस्पेक्टफुली म्हणलंय. एक असेल तर वेल्लू. नेम्मदिगा वेल्लू म्हणजे हळूहळू जा. नेम्मदिगा वेलंडी, हळूहळू जावा. आपल्या इकडं असं पण काही काही भागात म्हणतात. जावा म्हणजे रिस्पेक्टफुल आपण म्हणतो म्हणून नेम्मदिगा वेलंडी. किंवा हळूहळू काम कर, नेम्मदिगा पनी चेंडी, नेम्मदिगा माटलाडू. अजून म्हणजे हळूहळू जिथे जिथे तुम्हाला वापरायचं आहे तिथे तुम्ही नेम्मदिगा वापरू शकतात. किंवा आडंडी, इथे हळूहळू खेळा असं पण तुम्ही नेम्मदिगा हा शब्द वापरू शकतात. अजून हळूहळू शब्द किंवा फोनवर तुम्हाला सांगायचं असेल किंवा हळूहळू ये, हा स्कूलवर मिळताना हळूहळू ये आपण असं वाक्य वापरतो. तर नेम्मदिगा रा, नेम्मदिगा रंडी, हळूहळू या असं. आता माझ्या मागे ये. ना वेनकी रा, ना वेनकी रा. माझ्या मागे ये, ना वेनकी रा. माझ्या मागे ना, मागे म्हणजे वेनकी, रा म्हणजे ये. हे तुम्हाला शिकवलेलेच आहे. मागे, पुढे, वेनकी, मुंदू हे शब्द तुम्ही पाठच करून टाका. ना वेनकी रा, माझ्या मागे ये. आता पुढचा शब्द आहे पुन्हा प्रयत्न कर. मल्ली. पुन्हा म्हणजे मल्ली. मल्ली हा शब्द तुम्ही खूप वेळेस ऐकलेला आहे, प्रत्येकाने ऐकलेला आहे. जर तुम्ही इथे राहत असाल. प्रयत्निंचू. मल्ली प्रयत्निंचू. जेव्हा आपण फोन करतो कोणाला, जो बिझी लागत असेल, एंगेज लागत असेल, तर मल्ली प्रयत्नचंडी येतं आपल्याला. हे पुन्हा ट्राय करा. जसं आपल्या मराठीत फोनवर वाचतं ते की समोरचा माणूस बिझी आहे, तुम्ही पुन्हा ट्राय करा. तर तुम्ही फोनवर खूप वेळेस ऐकलेलं आहे. मल्ली प्रयत्निंचू. पुन्हा म्हणजे मल्ली. पुन्हा ये, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. नेनू मल्ली वस्तानू. तसंच पुन्हा ये, मल्ली रा, मल्ली रंडी असं. आता आणि प्रयत्नाला हा प्रयत्निंचू म्हणजे आपल्याला ओळखीचा शब्द आहे, आपलाच शब्द आहे थोड्याशा फरकाने. आता वरती जा. पैकी
वेलंडी. पैकी वेलंडी म्हणजे वरती जा. आता वर साठी शब्द आहे पैना, पण वरती म्हणजे आपण दिशा सांगतोय की वरच्या साईडला असं येते, म्हणून ते पैकी तो फरक झाला. जसं वर, वरती, पैना, पैकी. वेलंडी पुन्हा हे जासाठी आहे बहुवचनी की वेलंडी, आणि एकाला म्हणायचं असेल तर पैकी वेल्लू. आता कुठेतरी फंक्शन चालू आहे, कुणीतरी विचारायला आलंय तुम्हाला, किंवा क्लास कुणाचा तरी विचारायला, वरती क्लासेस चालू आहे वरच्या ह्याच्यावर, तर तुम्ही काय म्हणणार, पैकी वेलंडी म्हणजे वरती जा. आता थांब. थांब म्हणजे आगू. हा पण शब्द रोजच आपण वापरतो. आणि थांबासाठी आगंडी. पुन्हा शेवटी अंडी लावायचे जेव्हा जेव्हा बहुवचनी असेल तेव्हा. थांबा, कोणचम थांबा, जरा थांबा प्लीज, असं. तर कोणचम आगू, कोणचम आगंडी असं म्हणायचं. आता हो ना. हो ना म्हणजे अवना कदा. हे जरा प्रश्न विचारतोय, प्रश्नार्थक आहे हे. अवना कदा. कदा तर म्हणजे इकडच्या लोकांच्या अगदी तोंडातच असतं कदा, आणि आपल्या सुद्धा. आपल्या कदा म्हणजे ते ना, असंच असेल ना. तू केलं ना, तू जेवला ना, तू झोपला ना, तो झोपला ना, ती आली ना, म्हणजे आपल्या पण रोजच्या वाक्यात किती ना असतं, ते ना म्हणजे आहे कदा. अवना कदा, हो ना, हो ना कदा, असं ते आहे. म्हणजे ठीक आहे ना, ओके ना, असं. जिथं जिथं ना आपण वापरणार तिथं तिथं तुम्ही कदा लावायचं. आणि हो साठी आवनू हे आपल्याला तर माहितच आहे. त्यानंतर नाही तर म्हणजे ले कपवते. नाहीतर चहा घे, आपल्या कुणी फ्रेंड घरी आलं, कुणी मित्र घरी आला किंवा फॅमिली फ्रेंड, तर आपण कसं, चहा घे, नाहीतर कॉफी तरी घे, ज्यूस तरी घे. तर कसं, टी तिस्को, लेकापोते कॉफी तिस्को, ज्यूस तिस्को, लेकापोते टी तिस्को. म्हणजे इथं नाहीतर, नाहीतर जिथे जिथे आपण वापरतो तिथं लेकापोते शब्द वापरायचा. हे शब्द ध्यानातच ठेवायचे, म्हणजे तुम्हाला वाक्य अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला तयार करता येतील. आता पुढचं आहे, मला त्रास देऊ नको. नन्नू, नन्नू इबंदी पेटवद्दू. देऊ नको. पेटवद्दू. इबंदी म्हणजे त्रास. नन्नू इबंदी पेटवद्दू. मला त्रास देऊ नको. आता त्यामुळे, त्यामुळेच आहे वल्ला किंवा वल्लना. आता इथे एक्झाम्पल घेतलंय मी, ते सांगते. त्यामुळे म्हणजे वल्ला वल्लना, इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर बिकॉज ऑफ, त्याच्यामुळे, कारण की. आपल्या याच्यात असं पण म्हणतो, त्यामुळे, ह्या कारणाने असं झालं. वल्ला वल्लना, हे सगळं तुझ्यामुळे झालं. आपण म्हणतो हे सगळं तुझ्यामुळे झालं. आता हे एका एका शब्दाचा आपण अर्थ लिहूयात. हे सगळं इदी अंता इदिंता. इदिंता म्हणतात. हे दोन्ही इकडं पद्धतच आहे, जसं की आपल्या याच्यात पण असतं. हे दोन्ही शब्दांनी एकत्र करून इदंता असं म्हणतात ते फ्लो मध्ये, पण इथं सेपरेट सेपरेट लिहिते. इदी अंता तुझ्यामुळे झालं. तुझ्यामुळे. मी वल्लने, वल्लना वल्लने, इदी अंता मी वल्लने झालं. जरगिंदी. हे सगळं तुझ्यामुळे झालं. इदी अंता मी वल्लने जरगिंदी. आता पुढचं शिवाय. शिवायला आहे शब्द लेकुंडा. जसं की आपण म्हणतो मी तुझ्याशिवाय जाईन, म्हणजे नेनू मी लेकुंडा वेल्लनू. मी तुझ्याशिवाय जाईन. तुझ्याशिवाय मी लेकुंडा वेल्लनू, मी जाईन. आता याचं आपण ट्रान्सलेट करू. तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही. आता तुझ्याशिवाय म्हणजे मी, शिवायसाठी लेकुंडा, मी राहू शकत नाही. నేను ఉండలేను म्हणजे मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. मी लेकुंडा नेनो उंडलेनो. तर हे रोजच्या वापरातील मी काही छोटी छोटी वाक्य सांगितली, जे तुम्हाला रोजच्या वापरात अगदी युजफुल आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.